बरं महाराज कुठे आहेत आपल्या घरात? महाराज कुठे आहेत दाखव. महाराज नमस्कार करताना. नमस्कार. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि दिवसाची सुरुवात एकदम वाईट झालेली आहे. जसं आपण बिल्डिंगच्या खाली आलो, गाडीत बसलो, गाडी चालू केली नेहमीप्रमाणे. आणि जसं गाडी चालू केली तसं काचेवरती लक्ष गेलं माझं. आणि बघितल्या बघितल्या काच आपली क्रॅक झालेली आहे. काचेला खूप मोठा क्रॅक गेला, असं पण नाही की काय छोटं मोठं आहे. तर आता तुम्हाला मी दाखवते, हे बघा केवढा मोठा क्रॅक गेलेला आहे त्याचा. इथून ते पूर्ण इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत पूर्ण हा भरपूर मोठा क्रॅक आहे. आणि क्रॅक म्हणजे त्याच्यावरती काही पडलेलं पण नाही, म्हणजे असं की नाही का त्याच्यावर दगड लागलाय किंवा काय झालंय त्यामुळे क्रॅक झाले, असं काहीच नाहीये. बाहेरून एकदम प्लेन आहे, पण काचेला पूर्ण क्रॅक गेलेला आहे. आता माहित नाही कसं काय झालंय. तर आता आपल्याला ऑफिसला न जाता डायरेक्ट गाडी आपल्याला वर्कशॉपला घेऊन जायची, कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत, काच क्रॅक झालेली ऑलरेडी. त्याच्यामुळं काही दुसरा इश्यू नको व्हायला. काय मला तर समजतच नाही, असं अचानक काच ब्रेक व्हायचं कारण. सकाळ सकाळी निघालो चांगलं ऑफिसला, आणि आल्या आल्या बघतो ते असलं झालं. काहीतरी पडलं असणार, त्याच्याशिवाय नाही आले. जर पडलं असेल काचेवरती तर तिथून वर दिसायला तर पाहिजे आपल्याला की बाबा काय पडलंय किंवा नाही पडलंय. तर हे पावसामुळे मला टेन्शन आहे. हे बघा पाऊस पण येतोय आणि काच बघा कशी ब्रेक झालेली दिसते. आणि मला गाडीच्या बाबतीत आहे ना, मला असं तुटलेलं फुटलेलं बिलकुल नाही आवडत ठेवायला. म्हणजे असं स्क्रॅच जरी आला तरी मी लगेच ते थोडंसं हे करून घेतो त्याला. नेरूळ MIDC मधून आम्ही आता निघालोय तिरुपे MIDC मध्ये. आता वर्कशॉपला जाऊनच बघावं लागेल आता काय. त्याचा पण फोन येते वर्कशॉप वाल्याचा. आपण पोहोचलोय आता महिंद्राला, वर्कशॉपला. आता जस्ट आम्ही आलो इथे. सगळं चेक करत होतो काय झालं नेमकं, बघू द्या. बोललेत की होईल वॉरंटी. मॅनेजर तो ओळखीचाच आहे आपल्या, त्यामुळे काय चिंता नाही. हा, नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. माझ्यासोबत एक आता असा प्रसंग घडलेला आहे. आपण जे बोलतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये मुलीबाळी खूप सेफ आहेत, मी सांगतो मुलीबाळी बिलकुल सेफ नाहीयेत. तर गाडीमध्ये बसल्याच्या नंतर ना की पूर्णपणे बंद केलेला होता. एक वरती AC चालू होता त्याचा. तर आम्ही बसल्याच्या नंतर ना त्याला विनंती केली की हा ACचा फ्लो जो आहे तो 4 वरती कर. आणि त्याच्यानंतर त्याचं वाक्य हे होतं की मैं 2 पे AC है मेरा, मैं 4 पे नहीं करूंगा. हे ज्याने मी घाम पुसत होतो गाडीमध्ये बसल्या बसल्या, तो टिश्यू पेपर काचेच्या खाली टाकण्यासाठी मी काच खाली केली. तर काच तुम्ही का खाली केली? मी ह्याला चांगला धडा शिकवलेला आहे. कॅमेऱ्यामध्ये मी तो धडा दाखवणार नाही, पण मी त्याला चांगला धडा शिकवलेला आहे, जसा शिकवायचा तसा. आता तुम्ही त्याच्याच तोंडाने माफीचा व्हिडिओ ऐका. मैं आज आज इसके बाद मैं किसी के साथ लेडी हो या जेंट्स या लड़का हो या लड़की, छोटा या बड़ा, मैं किसी के साथ ऐसा व्यवहार नहीं करूंगा. जो सर के साथ सॉरी गलती हो गया, मैं नहीं समझा. आता जस्ट आपण घरी आलेलो आहे आणि कैवल्य बघा मस्त खेळतोय. जो इन्सिडेंट आमच्या सोबत जो घडलेला आहे, तो इन्सिडेंट दुसरं कोणासोबतही इथे इथे बस रे मोरा कर ना प्लीज. बरं महाराज कुठे आहेत आपल्या घरात? महाराज कुठे आहेत दाखव. महाराज नमस्कार करताना. नमस्कार. नको 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 बाळा, नको. ओ टिकली की. इथे बस, इथे बस, खाली बस. असं रिस्की गोष्टी नको करत जाऊ केवळ. तू रडतो कसा?
कैवल्य कसा रडतो? कसा रडतो कैवल्य? असा रडतो. आणि हसतो कसा? हसतो कसा कैवल्य? हसतो कसा? तुला बाऊ कुठे झाला होता रे? बाऊ? तिथे तुला बाऊ झाला? बाऊ झाला? बरं इथे इथे बस रे मोरा कर ना. नाही तसं खाली नाही बघायचं कैवल्य. इकडे ये. इथे इथे बस रे मोरा. नाही करायचं तुला? टिन टिन टिडिंग. तुझ्या आवडीचं म्युझिक आहे ना हे. टिन टिन टिडिंग. अरे 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 आराम करा आराम. राजे आराम कसा करतात? वा अरे एवढं कोपऱ्यात घुसून आराम. बुवा